केला नेम चालवी माझा. मी नेम जो चालू केलं होतं ना, तो नेम आधीपासूनच चालू केलेला आहे चालू केलं होतं आहे आणि पुढे सुद्धा माझं नेम चालू राहणारच नाही. मी काही वेगळं करत नाही आहे. मला ज्ञान कर्म नको, योग कर्म नको, कुठलंही कर्म नको, पण जे नेम मी चालू केलो होतो तो नेम मी अजून करतच आहे. जसे हे साधन दृष्टी आहे, मी पुढे साध्य दृष्टी सुद्धा सांगतो महाराज. नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी नित्य नेम केल्यावर काय होतं? लक्ष्मी तुमच्या जवळ असते ना का नाही? थोडं हो नाही तर म्हणा. जेवण झालंय होय काशीराम महाराज? सगळ्यांचं आधी जीव घातलं वाटतं सगळ्यांना, म्हणून झोपत आहे तो. हे खरं नेम आहे. असं नियम सगळं आता काय जाऊ द्या बोललोस. नामावणे केशव राजा नित्यनेम नामे हे प्राणी दुर्लभ. जो नित्यनेम करतो त्याच्याकडे लक्ष्मी सदा असती महाराज. हे कोण म्हणतंय? ज्ञानोबाराय म्हणतात. तेच तुकोबाराय काय म्हणतात? नाही नित्यनेमा विन अन्य खायचो श्वान वाया मनुष्यपण. पुढे सांगू? भार वाहे तो वृषभ. वृषभ म्हणजे काय? थांबा. बैल. आता कोण कोण बैल आहेत सांगा बघू मला. सांगा ना. आहेत महाराज. हा जडजीव बैलच आहे. का का का? कारण आपण कुठलंच नित्यनेम करत नाही, कुठलंच नेम करत नाही. आपले नेम काय? सकाळी उठणे, आंघोळ न करता तसेच कपडे घालणे, बाहेर दोषाच्या बंडीवर जाऊन. खरंय का नाही? आहे तर आहे. कीर्तनकारा सकट. हा खरंय महाराज. आपण नेम करत नाही महाराज. त्याला बैल म्हणलेलं आहे, वृषभ म्हणलेलं आहे महाराज. आपण नित्यनेम केलं पाहिजे. जसं ही साध्य दृष्टी आहे. पुढे तुम्हाला सांगतो महाराज, साधन दृष्टी आहे, पुढे साध्य दृष्टीचं सांगतो. तुकोबारा असं सांगून जातात, आता दृष्टी पुढे ऐसा ची तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. महाराज म्हणतात आता दृष्टी पुढे मी दृष्टी पुढे कसा आहे? जो मी तुझ पाहे पांडुरंगा. ऐका, चीला खूप मोठं महत्व आहे महाराज. ची आता दृष्टी पुढे ऐसा ची तू राहे. चीला फार महत्वाचं आहे. तुम्ही जेवायला या म्हणणं वेगळं ऐका, आणि तुम्हीच जेवायला या म्हणणं वेगळं. हो राम, तुम्ही म्हणतात असं कसं महाराज? तुम्ही जेवायला या म्हणजे समजा की भंडारा आहे. ऐका, तुम्ही जेवायला या म्हणलं की समजायचं भंडारा आहे, आणि तुम्हीच जेवायला या म्हणलं समजा की पार्टी मीटिंग. बरोबर आहे का? तुकोबारायांच्या शब्द मला वजन होता महाराज. देवानी रूप सुद्धा बघितलं नाही, बदललं नाही महाराज, आणि रंग सुद्धा बदलला नाही. आता दृष्टी पुढे ऐसा ची तू राह. बघा महाराज, तुम्ही आम्ही सगळीकडे फिरायला जातो, सगळीकडे मंदिरात जातो, तीर्थयात्रा करतो, सगळीकडे करतो. पुरुषांपेक्षा महिलांना जास्त माहिती आहे. मला सांगा, आपण सगळीकडे जातो. आपण रामाची मूर्ती सगळीकडे संगमरवरामध्ये पाहिलेली आहे, कृष्णाची पांढरी मूर्ती पाहिलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी महादेवाचे गेलेले आहे तिथं पांढरी किंवा काळ लिंग पिंड जे काय आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. कृष्णाची गणपती, शेंद्राचा गणपती बघितले ना, पांढरा गणपती बघितले नाही. बरं, जगाच्या पाठीवर ऐका, जगाच्या पाठीवर पांढरा पांडुरंग कुठे बघितलाय का? सांगा ना. जगाच्या पाठीवर पांढरा पांडुरंग कुठे बघितलाय का? बरं, करता येत नाही का? येतं ना, काय येत नाही? करता येतं, पण केलंय का? नाही. आता दृष्टी पुढे ऐसा ची तूर आहे. तुकोबारायांच्या वजनाला महाराज, शब्दाला वजन आहे महाराज. देवाने सुद्धा रूप बदललं नाही महाराज, त्यानं तेच रूप ठेवलं. ज्या रूपामध्ये 28 युगापासून देव तिथं उभारलेला आहे कमरेवर हात ठेवून, तो नित्य रूपामध्ये, त्या स्वरूपामध्ये आपल्याला या स्थितीची, चिंतनाची, दर्शनाची आपल्याला स्वरूप दाखवून देतो. ज्या असमाधान मधून आपल्याला उत्कर्ष चिंता निर्माण होती, ज्या स्थितीच्या ह्याच्यामधून, ज्या समाधानातून, स्थितीच्या
चिंता निर्माण होती, त्याच आता मी ते एक दृष्टांत आहे महाराज. तुका म्हणे घालू तयावरी भार, घेता का? तुका म्हणे घालू तयावरी भार, 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 तुका म्हणे घालू तयावरी भार. ओ ज्या पद्धतीने असमाधानातून उत्कर्षाची चिंता निर्माण होती, समाधानातून स्थितीची चिंता निर्माण होती, त्याच पद्धतीने भविष्यकालीन चिंतनातून अधपतनाची चिंता निर्माण होती. विठ्ठल 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 तिसरी आहे महाराज अधपतनाची चिंता. आपल्याला जे मिळाले ते टिकून राहावं, ते टिकून ठेवावं. बापाने आपल्या मुलाला जी प्रॉपर्टी दिली ते टिकून ठेवावं वाटतं, त्याचं अधपतन कधी होऊ नये वाटतं. मुलाने त्याचा विस्तार किंवा वाढवले तर ते बरं आहे, पण जे दिलंय ते त्याच्यापेक्षा खाली जाऊ नये, ते टिकून ठेवावं वाटतं. जसं परमार्थामध्ये, जसं प्रपंच परमार्थ करत असताना आपण सावध झालं पाहिजे. सावध झालो हरीच्या आलो जागरण. महाराज परमार्थ करत असताना आपण सावध झालं पाहिजे. का? आपलं अधपतन कधी होतं हे आपल्याला कळत नाही महाराज. प्रपंचामध्ये आपण पडतच राहतो महाराज, घसरून पडतच राहतो. घसरून का पडतो सांगू मी? घसरून पडणं याचंच नाव संसार आहे. विठ्ठल 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 महाराज ते म्हणतात बघा, आजकाल ते 10वीचं जे शिक्षण असतं किंवा जे काही विद्यार्थ्यांची जे अवस्था असते, 10वीच्या शिक्षणामध्ये नापास झाल्यावर, ऐका, 10वीच्या शिक्षणामध्ये
नापास झाल्यावर आपल्याला परत कुठं पहिलीमध्ये पाठवतात का परत 10वीच परीक्षा द्यावं लागते? हा, 10वीचीच द्यावं लागते. बरं, 10वीच्या परीक्षेमध्ये मार्च मध्ये नापास झाल्यावर परत कधी द्यावं लागते? हा, ऑक्टोबर मध्ये द्यावं लागते. ऑक्टोबर मध्ये परत 10वीच्या नापास झाल्यावर परत कधी द्यावं लागते? परत मार्च मध्ये द्यावं लागते. परत मार्च मध्ये नापास झाल्यावर कधी द्यावं लागते? आणि परत ऑक्टोबर मध्ये झाल्यावर परत कधी द्यावं लागते? आता हेच करत बसू का? आषाढी कार्तिकी भक्तजनी येते. जसं प्रपंचामध्ये, ऐका महाराज, जसं प्रपंचामध्ये 10वी मध्ये नापास झाल्यावर आपल्याला 10वीच परीक्षा द्यावी लागते, पण परमार्थामध्ये तसं नाही महाराज. 10वी मध्ये नापास झाल्यावर परत 10वीची परीक्षा येत नाही. परत वैराग्य, परत विवेक, तिकडे जावं लागतं आणि परत ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून तुकोबारायांना उत्कर्ष नकोय, आणि म्हणून तुकोबारायांना स्थिती सुद्धा नकोय. त्यांना देवाजवळ एवढंच मागणी करतात, एवढंच प्रार्थना करतात, हे देवा, मला अधःपतन माझं कधी होऊ देऊ नकोस. मला जे बुद्धी दिली ना त्याची दुर्बुद्धी कधी देऊ नकोस. दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, मना, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना. अधःपतन कधी होऊ दे नकोस, त्या अभंगातून मागणी करतात महाराज. आत्ता माझी प्रस्तावना संपली, अजून कीर्तन चालू व्हायचं. तुम्ही म्हणताल महाराज काय चिंता करायला लागला तू. बघा महाराज, चिंता करू नका, चिंतन करा. चिंतन सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळांची, संसार सिंधू नाही हरिदास, गर्भवास कैसा निर्तीते. महाराज पुढे काय म्हणतात? दुर्बुद्धीचे मना. परमेश्वराने हा जड तत्व दिलेला आहे महाराज, भूतलावर जन्माला आणलाय. पण जन्माला आल्यानंतर या जड तत्वामध्ये 2 गोष्टी टाकले. एक म्हणजे बुद्धी आणि मन. मला सांगा, इथं बुद्धीने चालणारे किती आहेत आणि मनाने चालणारे किती आहेत? बघा, त्यांनी झोपायला लागले. अहो तुम्ही कशाला बघता? तुम्ही इकडे बघा की. म्हणजे तुमचं मन कुठे आता मला कळालं. किती लगेच बघा म्हणलं की सगळी मुंडी. कशासाठी महाराज? का आपल्याला काय करायचं? ते ना जांभळ तर दे ना, काय तर करा. किती चिंता करता तुम्ही महाराज. तुम्हाला दंडवतच घालतो. कशाला महाराज? आता त्या मनाबद्दल बोलायला लागलो. तुमचं मन खरं कळालं आता कसं आहे. देवाने 2 गोष्टी दिले, एक बुद्धी आणि मन. बुद्धी आणि मन, चित्त अहंकार हन, हे चतुर्वेद चिन्ह अंतःकरणाचे. परमेश्वराने बुद्धी आणि मन दिले. मनुष्य मनाने जास्त चालतो आणि बुद्धीने कमी चालतो. ऐका, थोडं गंमत म्हणून सांगतो महाराज. एक माणूस समुद्राच्या तटावरून जात होता महाराज. समुद्राच्या तटावरून जात असताना त्या समुद्रामधून एक बाटली वाहत आली महाराज. ऐका, समुद्राच्या पाण्याच्या लहरामध्ये एक बाटली वाहत आली
ते बाटली त्या माणसाने उचलली काशीराम महाराज आणि ते झाकण उघडलं. बरेच लोक बाटली उघडत राहतात. आता तुम्हाला ते कसं घ्यायचं घ्या. आता कुठली बाटली ते तुम्ही घ्या, बाटली तर उघडतात एवढं मला माहिती आहे. तो माणसाने बाटली उघडते, बाटलीमधून महाराज भूत बाहेर आलं. कोण आलं? भूत बाहेर. ते भूत म्हटला, मालक मी तुमचा ऋणी आहे, 10 वर्षापासून या बाटलीमध्ये बंद होतो आणि समुद्रामध्ये पाण्यामध्ये फक्त रेंगत 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 आज माझं नशीब उघडलं. तुम्ही ती बाटली उघडली आणि मी त्या बाटलीमधून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मालक म्हणला वा 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 छान झालं, चांगलं झालं. पण तो भूत म्हणला, मालक मी तुमचे सगळे काम करतो, आता फुकट नोकर मिळालं तर कुणाला नको महाराज, सगळ्यांना पाहिजे फुकट नोकर. पण तो भूत म्हणला, तो मालक सुद्धा सावकार होता, सदन होता, त्याचे फॅक्टरी होती, अमुक होते तमुक होते. मग ठीक आहे म्हणला. पण भूताने एक शर्त ठेवलं महाराज. भूत म्हटला, तुम्ही जर मला काम सांगितलं नाही तर मी तुम्हाला खाऊन टाकणार. ऐका, इथं किती भूत आहेत मला पण बघू द्या की. मालकाला म्हणलं, बघा तुम्ही तुमच्या मालकाला कोण कोण म्हणलं सांगा बघू. हात वर करा ना. अरे नाही वर करा ना, काय होणार आहे, आपले मालक नाही तर करा. तुम्ही तुमच्या मालकाला खाऊन टाकणार का हो? तो मालक तो भूत म्हणला, मालक तुम्ही जर मला काम सांगितलं नाही तर मी तुम्हाला खाऊन टाकणार. मालक म्हटला, माझ्याकडे एवढं काम आहे, तुला खायचं मी चान्सच देणार. मालकाची दिल्लीमध्ये फॅक्टरी होती, चंद्रकांत त्याने गेला सगळं फॅक्टरी. ते तो भूत तुम्हा आम्हाला ते फॅक्टरी रिपेअर करायला किती दिवस लागतं? इथून दिल्लीला जाणे 1 दिवस, तिथं 4 दिवस, तिथं 15 दिवस, महिना होतंय का नाही? भूताला किती दिवस लागलं? तो असं गेला, फॅक्टरी रिपेअर केला, आला गेला महाराज. तो फॅक्टरीमध्ये गेला, सगळं रिपेअर केला, सगळं नवीन नवीन साधन बसवला, जे जे खराब होते ते अमुक तमुक बसवला आणि तो परत वापस हैदराबादला आला. इथं श्रीराम कॉलनीमध्ये बघा कुठं कुठं भूत आहे. आला, सगळं केला महाराज, सगळं सगळं. चंद्रकांत जास्त हसू नका, गैनी महाराजांची दोरी द्यावं लागेल तुम्हाला. मग तो सगळं झालं महाराज. ते सगळं झाल्यानंतर मग ते मालक म्हणला, आता माझं दुसरं काम आहे, त्या शेतात जा, अमुक आहे तमुक आहे. ते 5-6 काम सांगितलं, ते भूताने सगळं केलं. शेवटला मालक घरी जेवायला आला. त्यानं म्हटलं, सगळं झालं मालक, काम सगळं झालं, आता पुढे काय सांगा. ते म्हटलं, इथे 1 एकर माझी जागा आहे, तिकडे जा आणि तिकडे एक माझं घर बांधून दे म्हणून सांगितलं. तुम्हा आम्हाला घर बांधायला किती दिवस लागते? तो 1 वर्ष. बरं, 1 वर्ष 6 महिने. कोणाला लोन मिळतंय, कोणाला मिळत नाही, कोणाला बरेच अडचणी असतात महाराज. भूत तुम्हाला आम्हाला वर्ष नाही 2 वर्ष सुद्धा जातात. भूताला काय? तो मालक म्हणला, तू जा तोपर्यंत घर ते बांध, मी तोपर्यंत जेवण करतो म्हणला. तो भूत गेला, घर बांधला, सगळं सामान सरकवला, त्या मालकाकडे आले. मालक म्हणला, मालक घर बांधलो, सामान सरकवलो, सगळं ठेवलो, आता फक्त तुम्हाला उचलून ठेवायचं म्हणलं. मालक अजून जेवणच करत होता महाराज. तो मालकाला थरथरी उठली की का करावं बाबा, काय नाही. त्यानं म्हटलं, आता काम नाही तर तुम्हाला खातो. मालक परेशानच झाला, मालकाची शुगर हायच झाली महाराज. मग तो असं उठला, हातात अन्नच होतं, अन्न ठेवून तसंच उष्ट्या हाताने उठला, रस्त्याने चालत निघाला. मग जात असताना रामकृष्ण हरी म्हणत एक वारकरी चालला होता तुमच्या आमच्यासारखा. तो म्हटला, का हो बुवा, काय झालं, कशासाठी एवढं हे करता, काय झालं? ते सगळे वृत्तांत सांगितलं, काय काय झालं पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं झालं. सगळं झाल्यानंतर तो म्हणला, ठीक आहे तुम्ही माझ्या घरी चला म्हणला. मग घरी गेल्यानंतर घरी वारकऱ्याच्या घरी एक कुत्रं होतं महाराज. ऐका, वारकऱ्याच्या घरी एक कुत्रं होतं. ते भूतला घेऊन गेला ते मालक. त्या भूताला म्हणला, या कुत्र्याची शेपूट वाकडी आहे म्हणला. ऐका, बरेच कुत्र्याची शेपट वाकडी असते, तुम्हाला कसं घ्यायचंय घ्या. त्या कुत्र्याची शेपूट वाकडी आहे, हे सरळ कर आणि मग तुला पुढचं काम सांगतो. ते मालक भूत शेपटामध्ये पाईप घालायला लागला, सरळ झालेली काढली की वाकडी व्हायला. शेपटामध्ये पाईप घातलं की ते शेपूट सरळ, काढलं की वाकडी. मग ते भूत मालकाकडे, मालक दुसरं काम. मालक म्हटलं, आता काम सांगणार नाही तुला.
माझं दृष्टांत संपलं. मला सांगायचं काय, आपल्या मनाला जर काही काम दिलं नाही ते मन आपल्यालाच खातं. विठ्ठल आपण पण सगळे आता काय बोललो, काय काही कीर्तनामध्ये बोलू नये म्हणतात, पण ते तुम्ही बोलायला लावतात त्याच्यात माझी काय चूक. एक वाकड असतो म्हणा, मरकटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. एक माकड आहे महाराज. आपलं मन कसं असतं मी तुम्हाला सांगतो. एक माकड आहे, त्या माकडाने सुरापान केली. बरेच माकडं सुरापान करतात, म्हणजे त्या माकडाने दारू पिली. बरेच माकडं दारू पितात महाराज. तुम्हाला कसं घ्यायचंय ते घ्या. बरेच माकडं दारू पितात. मरकटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम. माकडाने दारू पिली, माकडाला विंचेने चावलं. तन्मध्ये भूत संचारो. त्या माकडाला विंचा चावलेला त्याच्या मनगटावर येऊन भूत बसलं, तर त्या माकडाची अवस्था कशी होईल तशी सांगा. त्याच्यापेक्षा पुढची अवस्था आपल्या माणसाची असते. विठ्ठल ज्या पद्धतीने महाराज एक माशी आहे महाराज, सगळीकडे फिरती, सगळीकडे बसती, प्रेतावर बसती, अमुकवर बसती, तमुकवर बसती. विस्त्यावर कधी बसली आहे बघितलं का? कधी तर बघितलात का? चोपदार तुम्ही बघितलात का? बसती बसती बसती. हो म्हणा की काय चाललं म्हणा. बघितला हो का? मग चोपदार बी लय भारी आणला महाराज तुम्ही आज. असं माशी आहे महाराज, एक छोटीशी माशी, ती सगळ्याकडे बसती पण एक विस्त्यावर बसत नाही. तसे हे मन आहे महाराज, सगळीकडे जातं, सगळीकडे जातं, पण देवाच्या आणि गुरुच्या चरणाजवळ बसत नाही. का? त्याला म्हणतं तिथं बसलं की मी तिथं मेलं. मग याला काय करावं लागेल? आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. आसया प्राण आपुला त्याची नगे मार, आसया प्राण त्याची नगे मार, आशेन धनीवरी आपुले माहेरी, आशेन धनीवरी आपुले माहेरी, आशेन धनीवरी देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. आसया प्राण आपुला त्याची नगे मार, आसया प्राण आपुला त्याची नगे मार, आशेन धनीवरी आपुले माहेरी, आशेन धनीवरी आपुले माहेरी, आशेन धनीवरी आपुले माहेरी, आशेन धनीवरी आपुले माहेरी. महाराज तुम्हाला मन कसं आहे सांगू महाराज. थोडक्यामध्ये मनची तुम्हाला व्याख्या सांगू. जे काम हातामध्ये घेतलंय ते परिपूर्ण करून पुढे जातो त्याला चपळ म्हणतात. जे काम हातात घेतलं
आणि ते अर्धवट केलं आणि पुढे गेलं त्याला म्हणतात चंचळ. विठ्ठल 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 मन चंचळ चपळ जाता येता नलगे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार ज्या पद्धतीने अंतःकरण एक आहे याचे परिणाम वेगळे वेगळे आहेत. ज्यावेळेस मनामध्ये संकल्प आणि विकल्प होतो त्याला मन म्हणतात. ज्यावेळेस अंतःकरणामध्ये संकल्प आणि विकल्प होतो त्याला चित्त म्हणतात, बुद्धी म्हणतात. ज्यावेळेस अंतःकरणामध्ये संकल्प आणि विकल्पाचा निश्चय होतो त्याला चित्त म्हणतात. आणि त्याच अंतःकरणामध्ये निश्चय झालेल्याचा अभिमान वाटतो त्याला म्हणतात अहंकार. विठ्ठल विठ्ठल मया विषा मनोएवाम नित्ययुक्त उपासते ते श्रद्धेयोपेत वास्ते मे युक्ततां मतः. मनेव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः वाया. बघा महाराज, आपलं मन आहे महाराज. परमार्थिक अवस्थेला सुद्धा मन हेच कारण आहे, प्रापंचिक अवस्थेला सुद्धा मन हेच कारण आहे. परमार्थ करायचंय, भजन कीर्तन करायचंय, मनालाच आपण कारण देतो. आणि कुठं जर संसार आणि काही जर करायचं तर मनालाच आपण कारण देतो. मन दिसायला लहान आहे पण ह्याचं परिणाम खूप वेगळे वेगळे आहेत महाराज. बघा महाराज, परवा चंद्रयान झालं, सगळं झालं. ते चंद्रावर मोदींनी पाठवलं का नाही चंद्रयान? किती लोकांनी बघितलं? हात उचला बघू. उचला ना. काय तुम्ही बघितलं नाही का? बाकीचे मध्ये बघितलंय ना? चंद्रयान झालंय ना, ते चंद्रयानला पोचलंय ना, ते पोचस तोपर्यंत तुमचं मन तिकडे किती तर जाऊन आलं सांगा बघू? जाऊन आलं का नाही हो? तुम्ही सूर्ययान ते जे काही आहे ते मध्यंतरी पाठवलं मोदीजीने, तुम्ही ते पोचायच्या आधी तुम्ही पोचलात का नाही? पोचलात का नाही? म्हणजे किती तुमचं मन फास्ट आहे सांगा बघू. मन चंचल चपळ जाता येता नलगे वेगळा. सगळ्या गोष्टीला हे मन आपलं अवलंबून आहे महाराज. काय काय करीतो या मना, काय काय करीतो या मना, बरी नाही के नारायणा, बरी नाही के नारायणा, करून यशाची करी वंदना, येऊ मतना धरिले, करून यशाची करी विवंदना, येऊ मतना धरिले. वेळ झालाय म्हणून लवकर लवकर घ्या म्हणलो. बाकी सगळ्यांना झोप येत आहे, मला सोडून.